आपल्या सर्वांमध्ये विराजमान जो ईश्वराचा अंश आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. त्या ईश्वराला मी अनंत प्रणाम करतो. पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटी ऑफ इंडिया याचे संस्थापक पितामह पत्रीजी सर यांना प्रणाम. पुणे स्पिरिच्युअल सोसायटी याचे सिनियर मास्टर जोशी सर, पूर्ण बेलसरे परिवार जो रात्रंदिवस ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी झटतोय, संघवी परिवार, राजेश केले सर, सगळे पॅनलिस्ट आणि सगळे पिरॅमिड मास्टर्स यांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार आणि कौतुक, ज्यांनी इतकं सुंदर कार्यक्रम याचं आयोजन केलं. मित्रहो, पितामह पत्रीजी सरांनी एक क्रांतीच घडवली आहे भारतामध्ये. बुद्धांनी जे आनापानासती मेडिटेशन सांगितलं ते पत्रीजी सरांनी घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय आणि अनेक आयुष्यांमध्ये एक मोठी क्रांती घडवली आहे. हे खूप मोठं काम आहे मित्रांनो, आणि ती जादू मी अनुभवली आहे. इतकं सिंपल टेक्निक आनापानासती, आणि जे जितकं सिंपल असेल, जितकं सहज करता येत असेल, ते आपण सहजगत्या करतो आणि आयुष्यात त्याचा वापर करतो आणि त्याचा फायदा घेतो. मेडिटेशनचे अनेक प्रकार आहेत आणि सगळ्यांचे बेनिफिट्स आहेत, पण आनापानासती इतकं सिंपल, सहज आणि कुठेही करता येईल अशी जी देणगी पत्रीजी सरांनी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. करोना हा शाप आहे की वरदान? एकंदरीत बघितलं तर असं वाटतं की हा कोरोना खरंच शापच आहे. ह्या इव्होल्यूशा विषाणूने आपल्याला फार मोठी हानी पोहोचवली असं दिसतंय. आपल्या शाळा बंद केल्यात, कॉलेजेस बंद केले, विद्यापीठ बंद झाली, ऑफिस, फॅक्टरीज, उद्योग, बिझनेस हाऊसेस, दळणवळण, शासकीय कार्यालय सगळे बंद पाडलीत. पूर्ण देश बंद झाला. एवढंच नव्हे, तर विश्वातले सगळे दळणवळण बंद झाली. मोठं आर्थिक नुकसान झालं. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला सुद्धा त्याच्या गुडघ्यावर नमवलं. अनेक लोकांचे जीव गेले, अनेकांचे जॉब गेले, पगार बंद झाले, पगार कमी झाले, आणि गरिबांवर तर उपासमारीची वेळ आली. वाईट वाटतं सांगताना, दुःख होतं बोलताना, क्षमा असावी, पण हे सत्य आहे. आपण सगळ्यांनी आपल्या परीने जे जमेल ते केलं मदत करण्यासाठी, माणुसकीच्या नात्याने. आपल्या परिवाराची काळजी घेतली, आपल्या शेजाऱ्यांची काळजी घेतली, मित्रांची, नातेवाईकांची काळजी घेतली, आपल्या ज्युनियर्सची काळजी घेतली. आपल्याकडे जे काम करतात, भांडी धुणारी असतील, कपडे धुणारी असतील, कार वॉशर्स असतील, हे कामावर येऊ शकले नाही तरी सुद्धा त्यांचे पगार तुम्ही दिलेत, आपण दिलेत. आपल्या परीने पीएम फंडामध्ये, प्राईम मिनिस्टरच्या फंडामध्ये डोनेशन्स दिली, काहींनी फूड पॅकेट वाटली, गोरगरिबांना अन्न दिलं, मास्क दिली. खूप चांगलं माणुसकी म्हणून आपण सगळ्यांनी कार्य केलं. मित्रांनो, अजूनही आपल्याला पुढचे 3 ते 6 महिने हे करावं लागणार आहे, आणि मला गर्व आहे सगळ्यांवरती. पण मी म्हणतो की ह्या करोनाने नक्की काय नुकसान केलंय आपलं? किती मृत्युमुखी पडलेत? जे पडले ते वाईट झालं नक्कीच. लाखो लोक मेली असं धरा एका मिनिटासाठी. कदाचित पुढच्या 1-2 महिन्यात अजून काही नंबर्स ऍड होतील दुर्दैवाने. पण तुम्हाला ठाऊक आहे का की जगामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू कुठल्या आजारामुळे होतात? ती कुठल्याही विषाणूमुळे होत नाही, कुठल्याही बॅक्टेरियामुळे होत नाही. सगळ्यात मोठं डेथ रेट, मॉर्टॅलिटी रेट, मृत्यूचं प्रमाण हे कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीजमुळे होतं. हृदयाचा विकार, आर्टरीज, रक्तवाहिन्यांचे विकार, स्ट्रोक, पॅरालिसिस, आणि तब्बल 1 लाख नव्हे तर 17 मिलियन म्हणजे 1.7 करोड लोक याच्याने दरवर्षी मरतात जगामध्ये. करोनाचे जी मृत्युमुखी पडण्याची जी संख्या आहे ती याच्यासमोर अगदी नगण्य आहे, छोटी आहे. याचा अर्थ ते महत्वाचं नाही असं मुळीच मी म्हणत नाहीये. आपण मृत्यूबद्दल बोलतोय, मृत्यू घडून आणलाय, तर आपण मृत्यूबद्दलच बोलूयात की दरवर्षी
1.7 करोड फक्त कार्डिओव्हास्क्युलर डिसीजमुळे लोक मरतात. मी अजून सेकंड नंबरचं तर नाव घेतलेलंच नाही. कॅन्सर आहे, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आहे, डायबिटीज आहे, अल्कोहोल आहे, डायरिया आहे, प्रोटीन माल न्यूट्रिशन आहे, ट्युबरक्युलोसिस आहे. आणि हे सगळे जर नंबर आपण घेतले तर कोरोना हा मुळे झालेला हानी ही मृत्यूची ही एवढी आहे, अगदी क्षण. आणि सगळ्यात वर्स गोष्ट अशी आहे किंवा सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जे नंबर 1चं स्थान आहे ते ऑलमोस्ट प्रिव्हेंटेबल आहे किंवा त्याचा परिणाम आपल्या मृत्यूचा रेट आपण कमी करू शकतो, आपल्या हातात आहे. वेट कमी करणे, सॉल्ट कमी घेणे, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स घेणे, तंबाखू आणि अल्कोहोल न खाणे, रेग्युलर एक्सरसाइज करणे, याच्याने ही संख्या कमी केली जाऊ शकते. हे आपल्या हातातलं आहे. तर आपल्याला जर मृत्यूचं जर प्रमाणच कमी करायचं आहे जगामध्ये, तर ज्या गोष्टी आपल्या हातात आहे आपण त्याच्याबद्दल विचारच करत नाहीये. आणि ह्या व्हायरसमुळे जे काही मृत्युमुखी पडले आपण त्या व्हायरसला दोष देतोय. आणि जे आपल्याकडे आपलं जे कर्तव्य आपल्याविषयी समाजाविषयी ते आपण करत नाहीये. आणि फायनान्शियल लॉस, किती पैसे गेलेत आपले, जॉब गेला. अनेक लोक म्हणालेत अरे माझा मुलगा आता जॉईनच होणार होता, इंटर्नशिप करत होता, त्याला नवीनच नोकरी लागली होती, अजूनही अप्रेंटिसशिपच करत होता आणि हे संकट आलं आमच्यावरती, यांचा पण जॉब गेला, पगार कमी झाला. मित्रांनो, हे क्षणिक आहे, हे टेम्पररी आहे. ही अर्थव्यवस्था आज नाही तर उद्या नाही तर 1 वर्षात नाही 5 वर्षात नाही ती सावरणारच आहे. आणि कितीतरी पैसा आपल्याला लागतो जगण्यासाठी. या लॉकडाऊन मध्ये खऱ्या अर्थाने कळालं की आपल्या गरजा किती कमी आहेत. आपल्याला फक्त एक रूम हवी आहे आणि एक 3x6चा बेड, फार तर 6x6चा म्हणा, आणि ओंजळीवर जेवण. तेवढंच जेवण करोडपती व्यक्ती पण जेवतो आणि तेवढंच मिडल क्लास पण आणि तेवढंच गरीब सुद्धा. तेच रोग मिलिनियर्स आणि बिलिनियर्स आणि करोडपतींना पण होतात आणि तेच रोग गरिबांना पण. रक्त भरायची वेळ आली तर करोडपती लोकांनाही तेच रक्त भरायला लागतं आणि गरिबांनाही तेच मनुष्याचंच रक्त भरायला लागतं. आणि ते कोण डोनर होता, तो हिंदू होता का मुसलमान होता का ख्रिश्चन होता, तो गरीब होता का श्रीमंत, हेही माहित नाही. तर मित्रांनो, पैसा हा महत्वाचा आहे पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं जीवन आहे. आणि ज्या वेळेला मृत्यू समोर येतो, मग तो गरीब असो का श्रीमंत, एका क्षणामध्ये तो हे विचारत नाही की तुमच्याकडे किती पैसा आहे. द गेम इज ओव्हर. तर करोना काय म्हणतो, करोना आपल्याला यातनं काहीतरी शिकवतोय, ते आपण शिकलं पाहिजे, मोठ्या मनानं शिकलं पाहिजे. नाही तर आहे तसंच चालत राहणार आहे. करोना म्हणतो हे मानवा जागे हो, पैशासाठी जगू नकोस, जगण्यासाठी पैसे कमव जेवढे गरजेचे आहेत. आणि जो उरलेला वेळ आहे तो स्वतःसाठी घालव, स्वतःच्या आनंदासाठी घालव. आनंद घे, ह्या जीवनाचा उपभोग घे. ही इतकी सुंदर सृष्टी तुला मिळाली आहे, ती बघ. हा निसर्ग इतका सुंदर आहे, तो बघ. स्वतःचा जिल्हा सुद्धा काही लोकांनी नीट बघितलेला नाही, स्वतःचं राज्य सुद्धा पूर्णपणे बघितलेलं नाही, भारत देश सुद्धा पूर्णपणे बघितलेलं नाही. जग बघणं तर सोडून द्या मित्रांनो. इतकी सुंदर सृष्टी ह्या पृथ्वी तलावर तुम्हाला पाठवलंय, कशाच्या मागे लागलोय आपण? जगणं विसरूनच गेलोय आपण. आणि हे लॉकडाऊन आपल्याला काहीतरी सांगतंय, काहीतरी शिकवतंय मित्रांनो. किती उथळ जीवन जगत होतो आपण लॉकडाऊनच्या पूर्वी. सकाळी उठायचं, नाश्ता करायचा, जॉबला जायचं, संध्याकाळी यायचं, चहा घ्यायचा, टीव्ही बघायचा, जेवण करायचं आणि झोपून जायचं. आणि सुट्टी मिळालीच, विकेंड मिळालाच, तर मग काय आपलं फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिफोन, आणि अजूनच वाटलं तर परिवाराबरोबर डिनर करायला जायचं किंवा एखादी मूवी, नाटक बघायचं. झालं जीवन. ह्या लॉकडाऊनमुळे आपल्याला एक संधी मिळाली आहे स्वतःबरोबर बसायची, स्वतःबरोबर गप्पा करायची, स्वतःला जाणून घ्यायची, ह्या जीवनाला जाणून घ्यायची, इंट्रोस्पेक्ट करायची, मनन करायचं, चिंतन करायचं, विचार करण्याची ही संधी आहे मित्रांनो. अनेक लोकांनी तिचा फायदा घेतलाय. ज्यांनी नसेल घेतलं तर अजूनही वेळ गेलेली नाही, ही परत सुवर्ण संधी येणार नाही. जर तुम्हाला डीप मिनिंग आयुष्यात हवा असेल तर तुम्हाला डीप जावं लागेल. उथळ जीवन जगून तुम्हाला जे जीवन रटाळ जीवन आहे, आलो जे बालपण आपण जगलो, जे आपल्यालाच आठवत नाही, अनेक वर्ष शाळेत गेले, मग जॉब, मग मुलं, मग त्यांची लग्न, मग रिटायरमेंट, मग रोग आणि मृत्यू, असं उथळ जीवन आपल्याला जगायचंय का मित्रांनो? हे जाणून घ्यायचंय की हे जीवनाचं काय रहस्य आहे, त्याला कसं जगायचंय प्रत्येक क्षणी आनंदाने, कुठलीही भीती न बाळगता.
असं आपल्याला जीवन जगायचंय, काय उथळं जीवन जगायचं हे लॉकडाऊन आपल्याला सांगतंय. तर मित्रांनो, हे जे मोठं पिक्चर आहे, हे अध्यात्म आपल्याला सांगतं, हे स्पिरिच्युअलिटी आपल्याला सांगतं. तर आपण एक उदाहरण घेऊयात, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. ही जी गोष्ट आहे ती आहे ऑस्ट्रिया नावाच्या देशामध्ये झालेली सत्य गोष्ट आहे, सत्य घटना आहे. ही साधारण 19 सेंचुरीची गोष्ट आहे, 1900ची. क्लारा नावाची एक गृहिणी होती. तिला 6 मुलं होती. त्यातली चार मुलं वारली, मेली. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी वाचली. आता दुर्दैवाने, आता याच्यात थोडस मी काल्पनिकता आणतोय थोडीशी. इथपर्यंत सत्य आहे. आता याच्या पुढचा जो भाग आहे मधला, तो थोडासा काल्पनिक आहे मित्रांनो, असं विचार करा. क्लाराचा जो मुलगा होता तो 10 वर्षाचा असताना मेला, दुर्दैवाने वारला, देवाघरी गेला. आणि क्लाराने तिचा मुलगा मेल्यानंतर ती खूप शोकाकुल झाली, दुःखी झाली. तिला राग आला. ती देवावरती, ईश्वराला म्हणाली, देवा तू माझ्यावर अन्याय केलायस, एक आई म्हणून तू माझ्यावर अन्याय केलायस, माझ्या चिमुरड्याला तू नेलंयस माझ्यापासून. हा क्लाराचा दृष्टिकोन होता. तिला वाटलं तिच्यावरती अन्याय झालाय. आता एक थोडस काल्पनिक आपण विचार करूया की एवढ्यामध्ये ती प्रार्थना करत असताना तिथे एक परी आली, एक एंजल आली. Let us just imagine for a moment that there was an angel who came in, just to understand. आणि ती एंजल म्हणाली क्लाराला, अगं क्लारा, तुझं दुःख मला कळतंय आई म्हणून, पण खरं सांगू का, जे झालं ते चांगलंच झालं. आई म्हणून क्लारा ताडकन उत्तरली, कसं चांगलं झालं? माझा मुलगा किती निरागस होता, कोणाचं वाईट त्यांनी कधीच केलं नाही, इतक्या चिमुरड्याला हा अन्याय आहे, हे कसंच बरं चांगलं असेल? परी म्हणाली, अगं तुला काय सांगू, हा जो तुझा मुलगा आहे हा मोठा झाल्यावरती एक खुनी होणार होता आणि अनेकांचा जीव घेणार होता. क्लारा म्हणाली, खरंच? पण असू देत ग, कितीतरी खुनी आहेत या जगामध्ये, त्यांच्या आयांनी तर त्यांना माफच केलं, शेवटी माझं पोटचं मुलगा आहे तो, मीही माफ केलं असतं त्याला, चुका होतात सगळ्यांकडनं. परी म्हणाली, क्लारा, मी जे सांगते तुला लक्षात येत नाहीये. हा तुझा मुलगा जर मोठा झाला असता तर यांनी 10 लोकांचा जीव नाही, 100 लोकांचा जीव नसता घेतला, तर यांनी 10,000 नाही, 1,00,000 नाही, 10 लाख लोकांचा जीव घेतला असता. आणि 10 लाखच नाही, 50 लाख, 100 लाख आणि 200 लाख लोकांचा जीव यांनी घेतला असता. क्लारा म्हणाली, खरंच? ती म्हणाली, हो, मी एंजल आहे, मी परी आहे, मी देवदूत आहे, मी खोटं कधीच बोलत नाही. तुझ्या मुलाने 200 लाख लोकांचा, 2 कोटी लोकांचा जीव घेतला असता. क्लारा भानावर आली आणि म्हणाली, एंजल, परी, देवदूत, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला आई म्हणून दुःख झालं, माझ्या दृष्टिकोनातनं मला असं वाटलं की हा अन्याय झाला माझ्यावरती, पण तुझा दृष्टिकोन, मोठा दृष्टिकोन मला कळालाय, मला समज आली आहे की जे झालं ते बरंच झालं, माझा मुलगा आता मेला, नाही तर तो मोठा जर झाला असता तर त्यांनी अनेक लोकांचा जीव घेतला असता. आणि मित्रांनो, इथपर्यंतचा भाग काल्पनिक होता. आता आपण तिसरा दृष्टिकोन बघूयात. खरं तर क्लाराचा मुलगा मेला नाही, ही सत्य घटना आहे, इतिहासात झालेली ही घटना मी तुमच्या समोर मांडतोय. मधला भाग फक्त काल्पनिक होता, एक दुसरा मोठा दृष्टिकोन देण्यासाठी. क्लाराचा मुलगा मोठा झाला, खरोखरच मोठा झाला, आणि त्यांनी खरोखरच 2 कोटी लोकांचा जीव घेतला. त्यांना जाळलं, त्यांना गॅस चेंबरमध्ये मारलं, त्यांना अन्न दिलं नाही. आणि हा मोठा मुलगा, तिचा मोठा होऊन अडॉल्फ हिटलर या नावाने कुप्रसिद्ध झाला. हा अडॉल्फ हिटलर हा क्लाराचाच मुलगा होता, ज्यांनी फक्त युद्धात नव्हे, युद्धाच्या व्यतिरिक्त सिव्हिलियन लोकांना त्यांनी मारलं, आणि त्याची संख्या जवळजवळ 2 कोटी आहे. हाच तो खुनी होता. आणि ज्याच्यामुळे अनेक मुलं अनाथ झाली, अनेक स्त्रिया विधवा झाल्या, अनेक लोक जखमी झाले, पांगळे झाले, गरीब झाले, ज्याच्यामुळे महायुद्ध झाले, हाच तो अडॉल्फ हिटलर. आता मित्रांनो सांगा, तुमच्या मते जर हा अडॉल्फ हिटलर छोटा असतानाच मेला असता, काय वाटतं तुम्हाला?
बरं झालं असतं का? तर आपण म्हणू बरंच झालं असतं. जर हा जन्मालाच आला नसता तर इतके जे निष्पाप लोक आहेत त्यांचे जीव गेले नसते, महायुद्धही झालं नसतं. हा झाला दुसरा दृष्टिकोन. हा थोडा मोठा दृष्टिकोन आहे. आता मित्रांनो, आपण तिसरा दृष्टिकोन पण बघणार आहोत, जो आपल्याला अध्यात्म देतो. अध्यात्म म्हणजे रिलिजन नव्हे, अध्यात्म म्हणजे धर्म नव्हे. स्पिरिच्युअलिटी इज a science which gives us the true meaning of life, the truth of life, beyond our planet and beyond our cosmos and Milky Way, the whole universe. त्याचं सत्य आपल्या समोर ठेवतो ते अध्यात्म आहे. त्याच्यासाठी भजन, जप, कीर्तन काही करायला लागत नाही. ध्यान आणि ज्ञान याच्यातनं अध्यात्म कळत. तर मित्रांनो, हा जो तिसरा दृष्टिकोन आहे तो काय आहे? मी असं म्हणतो ह्या तिसरी दृष्टिकोनातनं किंवा स्पिरिच्युअलिटीतनं की हिटलर जन्माला आला ते चांगलं झालं, दुसरं महायुद्ध झालं तेही चांगलं झालं. नीट ऐका मित्रांनो, हिटलर जन्माला आला हे चांगलं झालं. तो जन्माला आल्यामुळे महायुद्ध झालं. महायुद्ध हे अटळ होतं, होणारच होतं. त्यावेळेचे अनेक जे देश होते, युरोपियन देश होते, रशिया होता, जपान होता, फ्रान्स होता, युके होता, युएसए होते, यांच्यात एक खुमखुमी होती पॉवर मिळवण्याची, दाखवण्याची की आमचा देश सगळ्यात मोठा आहे. एक अति टोकाचं देशप्रेम होतं. राजकीय लोकांच्या मनामध्ये आणि रक्तात एक अति देश भावना निर्माण केली होती. त्याचं एक विष पेरलं होतं की आम्हीच फक्त श्रेष्ठ आणि आमचाच देश, बाकी मानवताला जगण्याचा अधिकार नाही. आणि हे दगदगतच होतं. ही पॉवरची हाऊस, हा अहंकार हा सगळ्यांमध्ये होताच. आम्हाला लढायचंच आहे. फक्त हिटलरने काय केलं? त्याला वाट दिली, थोडस टोकाला नेलं आणि त्यामुळे महायुद्ध घडलं. विचार करा मित्रांनो, जर दुसरं महायुद्ध त्यावेळेला जर झालं नसतं तर अजूनही छोटी छोटी युद्ध होतच राहिली असती आणि तिसरं महायुद्ध अशा काळात झालं असतं की ज्या काळामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब होते, केमिकल वेपन्स होते, बायोलॉजिकल वेपन्स होते. आणि जर तिसरं महायुद्ध किंवा दुसरं महायुद्ध आताच्या काळात झालं असतं तर एकही जीव मनुष्य जातीतला जगात दिसला नसता. आपण आज जे बोलतोय ते दिसलो नसतो. कारण न्यूक्लिअर बॉम्बने अनेक देशांनी एकामेकावर टाकले असते, बायोलॉजिकल वेपन्सचा वापर केला असता, केमिकल वेपन्सचा वापर केला असता, ती खुमखुमी आतली सगळी काढली असती. त्याचा पश्चाताप नंतर होतो व्यक्तींना. तसंच झालं दुसऱ्या महायुद्धामध्ये, त्यांना पश्चाताप नंतर झाला आणि त्यांना कळालं की युद्धातनं काहीच मिळत नाही. पण ती खुमखुमी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मनुष्य तेच करत राहतो. हा मानव स्वभाव आहे. आणि हिटलर आला म्हणून महायुद्ध झालं, ती खुमखुमी गेली, त्या माणसातला अहंकार कमी झाला आणि शांतता प्रस्थापित झाली, युनायटेड नेशन्सची स्थापना झाली. त्यामुळे जर मोठ्या चित्रातनं जर आपण बघितलं, अनेक लोकांचे जीव गेले, पण जर महायुद्ध झालं नसतं, हिटलर आला नसता तर आज मनुष्य जातीच राहिली नसती. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला बघण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. आज कोरोनामुळे आपलं नुकसान झालं असेल, हा आपला दृष्टिकोन झाला. जेव्हा आपल्याला समज येते, जेव्हा विश्वाचं चित्र आपण बघतो की सगळेच देशात हे अहंकार माजलेला आहे, त्यावेळेला एक मोठी दृष्टी येते. पण त्यापेक्षाही मोठी दृष्टी आहे ती अध्यात्माची आहे मित्रांनो. त्यातनं आपल्याला कोरोना हा जो काही पॅन्डेमिक आहे त्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. तो आपल्याला धडा देण्यासाठी किंवा रागवण्यासाठी आलेला नाही, आपल्याला फक्त जागृत करण्यासाठी आला आहे मित्र. एक सुंदर पुस्तक आहे, त्याची लेखिका ऑस्ट्रेलियन आहे, तिचं नाव आहे ब्राउनी वेअर. त्यांचं हे पुस्तक आहे, त्यांचं हे बुक आहे, बाय द नेम रिग्रेट्स ऑफ डाईंग पीपल. वेळ मिळाला तर जरूर वाचा. त्यात ती लिहिते की ती केअरटेकर होती कॅन्सर पेशंटची आणि त्यांना 1-2 महिने जेव्हा उरायचे मृत्युमुखी पडण्यापूर्वी, तर ती त्यांचं मनोगत ऐकायची आणि तिने ते मनोगत त्या पुस्तकात लिहिलंय की जो व्यक्ती मरणाच्या द्वारावर असतो त्याची काय इच्छा असते.
किंवा त्याचे काय रिग्रेट्स असतात की आयुष्यात त्यांनी काय चांगलं केलं असतं. आज तसंच होतंय मित्रांनो. आज तुम्ही अमेरिकेत गेलात, न्यूयॉर्क सिटीमध्ये हजारोने लोक मरतायत, त्यांचं नीट दफन सुद्धा होत नाहीये. इटालीमध्ये लोक मरतायत. आणि या लोकांना जर जाऊन तुम्ही विचारलं की तुमची काय इच्छा आहे शेवटची, दोनच उत्तर येतील मित्रांनो. एक, मला अजून वेळ हवाय जगण्यासाठी, मला अजून श्वास हवाय, आय एम फिलिंग ब्रेथलेस, प्लीज गिव्ह मी ब्रेथ. मला अजून वेळ जगू द्या, अजून थोडा वेळ द्या मला जगण्यासाठी. का ह्या लोकांकडे अगोदर वेळ नव्हता जगण्यासाठी? का ह्या लोकांना श्वास फ्रीली मुक्तपणे मिळत नव्हता का? मित्रांनो, मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ रुपये खर्च करायला तयार आहेत ही लोक एका तासाचे आयुष्य वाढवण्यासाठी. करोडो रुपये खर्च करायला तयार आहेत. मला अजून 1 तास जगू द्या, मला दोन दिवस जगू द्या, 1 आठवडा अजून द्या, फक्त 1 आठवडा अजून जगू द्या, मला श्वास द्या. मित्रांनो, आपण जगतोय आता या क्षणी, आपण जिवंत आहोत, आपण श्वास घेतोय. ह्यापेक्षा मोठी घटना आयुष्यात काय असू शकते? यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो? ह्या लोकांचा पैसा, नाव काहीच कामास येत नाही मित्रांनो. तो गरीब आहे का करोडपती आहे, काहीच उपयोगात येत नाही. फक्त जे उपयोगात येत आहे आणि जे सत्य आहे आणि ज्याचं अनेक अनेक असं व्हॅल्यू आहे, ते आहे तुमचा श्वास, तुमचं जिवंतपण. मित्रांनो, जर ज्याला हे खऱ्या अर्थाने कळलं असेल, तो आज आत्ता या क्षणी या स्क्रीन समोर जे कोणी ऐकतायत, तो उठेल आणि नाचायला सुरुवात करेल. त्याला आत्मज्ञान होईल, तो एनलाइटन होईल. तो म्हणेल जगणं हे सत्य, हेच परम आहे, हे सक्सेस आहे आयुष्याचं. मित्रांनो, हे फुकट मिळालंय. आज तुम्ही जगतायत, आज वेळ आहे तुमच्याकडे, त्याचा उपयोग घ्या, जीवनाचा आनंद घ्या, सगळ्यांना क्षमा करा. किती कमी काळ उरलाय आपल्याकडे. कोणाला 2 वर्ष असतील, कोणाला 5 वर्ष, कोणी 10 वर्ष जगणार असेल, कोणी 40 वर्ष जगणार असेल. त्याच्यानंतर सगळं निघून जाणार आहे. आपण काहीच घेऊन आलो नव्हतो, तुमचे करोडो रुपये सुद्धा काहीच कामास येणार नाही. धीरूभाई अंबानी सुद्धा त्याची प्रॉपर्टी बरोबर घेऊन जाऊ शकले नाही. मित्रांनो, वेळ मिळालाय, त्याचा आनंद घ्या, क्षमा करा सगळ्यांना, मुक्त व्हा याच्यातनं. सगळे पास्ट बॅड मेमरीजला इरेज, आनंदाने जगा. वेळ तुम्हाला मिळाली आहे, त्याचा आनंद. मित्रांनो, ऋषिकेश, can you mute all the panelists please? Yes, I'm on it, sir. सॉरी, थोडा टेक्निकल अडचण होती. मी तुम्हाला एवढंच म्हणेल, हॅलो, ऐकायला येतंय का ऋषिकेश? कॅन यू हिअर मी? हॅलो. Yes, we can hear you, sir. ओके, राईट. सो कोरोना जे आहे मित्रांनो, त्यांनी जे सोशल डिस्टन्सिंग कोरोनामुळे जे झालं आहे, हे जे सोशल डिस्टन्सिंग आहे याच्या मागे खूप मोठं कारण आहे. एक आध्यात्मिक कारण आहे खऱ्या अर्थाने जर बघायचं झालंच तर. जर आपण डोळे मोठे केले आणि उघडे केले आणि एक मोठ्या दृष्टिकोनातनं बघितलं तर हे सोशल डिस्टन्सिंग गरजेचं होतं. आपण लोकांमध्ये मिसळत होतो, पण प्रचंड निगेटिव्हिटी घेऊन. एक द्वेष होता लोकांच्या मनामध्ये, एक गॉसिप करत होतो, चुगली करत होतो एकामेकांची. एक मोठा कनिंगनेसने, ज्याला स्मार्टनेस म्हणतो आपण, मी किती स्मार्ट आहे बिझनेसमध्ये, आय कॅन फूल पीपल, आय एम सो कनिंग अँड आय फील प्राऊड अबाउट इट. खोटं बोलण्यामध्ये प्राऊड फील करणं, लाईंग अँड अनइथिकल बिझनेसेस करणं, करप्शन करणं, भेदभाव करणं, असे निगेटिव्ह बॉन्ड्सने आपण जगत होतो मित्रांनो. हा निगेटिव्ह बॉन्ड ब्रेक करणं गरजेचं होतं. नियतीला किती मोठं डिसिजन घ्यावं लागलं आपल्याला. लॉकडाऊन मध्ये वेगवेगळं करावं लागलं, आयसोलेट करावं लागलं, फॅमिलीजला सुद्धा लांब ठेवावं लागलं एकामेकापासून. हे सोशल डिस्टन्सिंग, हे निगेटिव्ह बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी आहेत. आपल्याला वेळ मिळालाय आत्मचिंतन करायसाठी, मनन करण्यासाठी, कंटेम्पलेशन करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी आणि जाणण्यासाठी की बाय डिफॉल्ट आपलं जे सेटिंग आहे, आपलं सगळ्यांचं, सगळ्या ह्युमॅनिटीचं, सगळ्या ह्युमन बिंगचं जे डिफॉल्ट सेटिंग आहे, मूळतः सेटिंग आहे, ते आहे दया, करुणा, प्रेम.
आवर डिफॉल्ट सेटिंग इज लव्ह, काइंडनेस अँड कंपॅशन, माय डिअर फ्रेंड्स. हे बाकीचे सगळे जे निगेटिव्ह फिलिंग्स हे नंतर आलेत. तर ज्या वेळेला लव्ह, काइंडनेस, कंपॅशन आपल्यात जागृत होतं, ह्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा आपण स्वतःबरोबर बसतो, त्याच्याने भरून येतो आणि ते ओसांडतं. आणि हे पॉझिटिव्ह बॉन्ड्स मग जे होणार आहेत लॉकडाऊन नंतर आपले, ते आधार, त्याचा आधार असेल प्रेम, दया, करुणा. तर निगेटिव्ह बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी, आपल्यात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आणि परत जे काही नवीन बॉन्ड या विश्वात होणार आहेत ते पॉझिटिव्ह व्हावे, याच्या मागे सुद्धा हे लॉकडाऊनचं एक मोठं आध्यात्मिक कारण आहे मित्रांनो. समजून घ्या, हा कोरोना आपल्याला हील करायला आलाय, रिज्युविनेट करायला आलाय. द कोरोना इज हिअर नॉट टू ट्रान्समिट द डिझीज बट टू ट्रान्समिट लव्ह अँड पीस. सो लुक इट फ्रॉम दॅट अँगल, माय डिअर फ्रेंड्स. स्वाईन फ्लू नावाचा जो रोग झाला, तो कशामुळे झाला, कुठून आला? तो पिग्स पासून आला, ज्याला आपण डुक्कर म्हणतो. मॅड काऊ डिसीज कुठून आला? काऊ पासून आला. बर्ड फ्लू कुठून आला? चिकन पासून आला. सार्स कुठून आला? सिवेट नावाच्या एका छोट्याशा प्राण्याकडनं आला. इबोला कुठून आला? वटवाघूळ किंवा बॅट कडनं आला. मर्स नावाचा जो अतिभयानक रोग होता व्हायरल, तो कुठून आला? कॅमल्स पासून. आणि कोविड-19 किंवा कोरोना हा कुठून आला ठाऊक आहे मित्रांनो? हा पँगोलिन पासून आला आणि हे WHO ने मान्य केलंय. तो बॅट्स कडनं पँगोलिनला आला असेल, पण पँगोलिनला ज्या वेळेला वुहान मध्ये कापला, त्याचं मांस हे विकण्यात आलं आणि त्या व्हायरस त्या पँगोलिन मधनं इतर लोकांना गेला, हे आता WHO ने सुद्धा मान्य केलंय. तर हे सगळे व्हायरस कुठून आलेत? स्वाईन फ्लू छोट्या प्रमाणात आला, सार्स मोठ्या प्रमाणात आला, कोविड हा फारच मोठ्या प्रमाणात आला, कारण आपण जागेच होत नाहीयेत. आपल्याला निसर्ग म्हणतोय, अरे मित्रा जागे हो, अरे मित्रा जागे हो, अरे मित्रा जागे हो, तरी जागे होत नाहीयेत. म्हणून करोना सारखा धक्का देणं गरजेचं आहे मानव जातीला, की अरे मित्रा आता तरी जागे हो, आणि जर आता नाही झालास तर करोनापेक्षा महाभयंकर व्हायरस येईल. कोरोना तरी 98% लोकांना होत नाही, किंवा झाला तरी ते त्यातनं बरे होतात. पण असा जर व्हायरस आला मित्रांनो, की ज्याला झाला तो 100% मेला, तर काय होईल उद्या? हे सगळे व्हायरसेस प्राण्यांना खाल्ल्यामुळे आहेत, त्याच्यातनं आलेत. इट इज द टाइम टू वेक अप, माय डिअर फ्रेंड्स. आय टेल यू, कोरोना इज नॉट अ मेडिकल प्रॉब्लेम. हा मेडिकल प्रॉब्लेम नाहीये, हा आर्थिक प्रॉब्लेम पण नाहीये. आणि ही गोष्ट माझ्या मते आपल्या सगळ्या राजकारणी लोकांनी आणि देशाच्याच नव्हे तर सगळ्या जगाच्या पॉलिटिकल लोकांनी ही गोष्ट आज ऐकली पाहिजे आणि समजली पाहिजे. हे फक्त अध्यात्मच देऊ शकतं मित्रांनो. जो पॉइंट मी सांगतोय तो फार मोठा आहे मित्रांनो, नीट समजून घ्या. कोरोना इज नॉट अ मेडिकल प्रॉब्लेम, इट इज नॉट अन इकॉनॉमिकल प्रॉब्लेम. हा आर्थिक प्रॉब्लेम नाहीये, हा पॉलिटिकल किंवा राजकीय प्रॉब्लेम पण नाहीये मित्रांनो, हा फिलॉसॉफिकल आणि स्पिरिच्युअल प्रॉब्लेम आहे. कोरोना हा आपल्याला मारायला आलेला नाही, आपण जाऊन त्याला हलवला त्याच्या जागेवरनं. तो पँगोलिन मध्ये, तो आणि पँगोलिन दोघं आनंदात होते, पँगोलिन मरत नव्हता त्याच्यामुळे. त्यांनी एक सिम्बॉयटिक रिलेशन क्रिएट केलं होतं. आज आपल्या शरीरात 30 ट्रिलियन सेल्स आहेत आणि 10 पट म्हणजे 300 ट्रिलियन बॅक्टेरिया आता माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या शरीरात आहेत. पण आपण त्यांच्याबरोबर मैत्रीत्व केलंय आणि आपण जगतोय आनंदाने. तुम्ही पण जगा आणि आम्हाला पण जगू द्या. तसा हा कोरोना आनंदाने जगत होता पँगोलिन मध्ये, त्यांना मारत नव्हता. आपण मनुष्य जातीने जाऊन त्याला हलवला जागेवरनं, तो स्वतःहून आपल्याला मारायला आलेला नाही. आपण काय करतोय याचा विचार करण्याची वेळ त्यांनी फक्त आपल्यावर आणली आहे, की हे तुम्हाला असंच करायचंय का, आणि मग आर्थिक प्रॉब्लेम, आणि मग मेडिकल प्रॉब्लेम, आणि मग राजकीय प्रॉब्लेम त्यातनं क्रिएट करायचंय का. तर द व्हेरी सोर्स ऑफ दिस कोरोना इज नॉट पॉलिटिकल, द सोर्स इज अध्यात्म, द सोर्स इज फिलॉसॉफिकल. की माणसाने याच्या पुढे कुठली फिलॉसॉफी घ्यायची आहे आणि कुठल्या फिलॉसॉफीने जगायचंय, हे कोरोना व्हायरस आपल्याला सांगतोय मित्रांनो.
आपण चिकन खातो. आपण म्हणतो नाही नाही हे असलं आम्ही काही खात नाही. आम्ही हे सिव्हेट पँगोलिन बिंगोलिन काहीच खात नाही. आम्ही फक्त चिकन खातो, आम्ही फक्त लॅम्ब खातो. छोटा चोर आणि मोठा चोर. चोर हा चोरच असतो. चिकनमुळे झाला ना स्वाईन फ्लू, पिगमुळे झाला ना, काऊमुळे झाला ना. तर मित्रांनो, हे जे काही डिझिजेस आहेत, आपण चिकनने सुरुवात केली, मग लॅम्ब खायला लागलो, आणि मग बोर झालो म्हणून मग आता आपण ससा खाऊयात, रॅबिट खायला लागलो, मग पिकॉक खायला लागलो, मग ते पण नको म्हणून मग क्रॉकोडाईल खायला लागलो, मग स्नेक्स, बॅट्स, रॅट्स आणि पँगोलिन सुद्धा खायला लागलो. काहीतरी एक्झॉटिक खायचं, काहीतरी वेगळं, अजून अजून पुढचं, अजून पुढचं, अजून अजून. आणि मग हा व्हायरस ओढून घेतला आपण. आणि मित्रांनो, मी असं ऐकलंय, मला माहित नाही हे सत्य आहे की नाही, ज्या वेळेला चायनामध्ये पॉप्युलेशन कमी करायचं होतं, अबॉर्शन्स व्हायची आणि अबॉर्ट झालेला जो गर्भ आहे त्याचं सूप करून ही लोक पित होती. ते आणि आपण वेगळे नाहीत मित्रांनो, ते आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ते पण मानवच आहेत. आपले राजकारणी हे जे काही बरं वाईट करतात, चांगलं वाईट जे काही करतात, ते आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ते आपल्यातनं गेले आणि आपण उद्या तिथे जाऊ तर आपण तेच करू. ते आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ते चायनीज लोक काही वाईट नाही आहेत, ते पण आपले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ते मानवच आहेत आणि आपल्याला मानव म्हणूनच बघायला लागणार आहे. तर द इश्यू हिअर इज व्हॉट शुड द ह्युमॅनिटी हॅव फिलॉसॉफी. किती खाली पडायचंय अजून आपल्याला, किती खाली? का मानवाला मानव खाणार आहे का उद्या? तर मित्रांनो, यातनं एकच शिकायला मिळतंय, प्राण्यांची हत्या करू नका, मांस खाऊ नका. आज आपल्याला जर आपल्यातलं कोणाला मारलं तर आपण कोर्टात जातो, यांनी खून केला म्हणून. अॅनिमल्सला पण आपण मारतो, त्यांचं कोर्ट कुठे आहे? त्यांची बाजू कोण मांडणार? तर मित्रांनो, ह्या निर्जीव प्राण्यांची हत्या करू नका. किती कर्म ओढून घेणार आहात तुम्ही? कधी थांबवणार आहात हे? शाकाहारी व्हा, त्यांच्यावरती प्रेम करा. शाकाहार हे सायन्सने प्रूव्ह केलंय की सगळ्यात हेल्दी डाएट हे आहे. मित्रांनो, पुढचे 5 मिनिटं 10 मिनिटं मी अजून बोलणार आहे आणि त्यानंतर मॅडम आपल्यासाठी खूप छान एक प्रॅक्टिकल असा चांगला अनुभव घेऊन आलेले आहेत आणि आपण एक्सपिरियन्शियली ध्यानात जाणार आहोत. तर मित्रांनो, मी एवढंच सांगणार आहे की आपण ह्या पृथ्वीचे राजे नाहीयेत. ह्या पृथ्वीवरती 5 वेळा असं झालंय की पूर्ण ऑलमोस्ट 78 to 96% ऑफ द लिव्हिंग स्पीसीज वर डेड बिकॉज ऑफ मास एक्सटिंक्शन. अँड द लास्ट मास एक्सटिंक्शन वी हॅड वॉज इन ट्रायसिक पिरियड, ज्युरॅसिक मध्ये, जेव्हा डायनोसॉर्स सगळे गेले. जस्ट लाईक दॅट. आणि आज सुद्धा जर ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हणून एक बेल्ट आहे जिथे मोठी मोठी मेट्रॉइड्स आहेत, इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेटच्या मध्ये, एक जरी ऍस्ट्रॉइड सरकला आणि पृथ्वीवर आला तर 1,00,000 ऍटॉमिक बॉम्ब फुटतील आणि पृथ्वी नाहीशी होईल. एका सेकंदात मानवजाती चालली जाईल. कसला अहंकार घेऊन बसलोय आपण? जाती वाईप आउट होऊ शकते या पृथ्वीतलावर. फार हंबल होणं गरजेचं आहे मित्र. आपण शेख चिल्ली झालोय, आपलंच नुकसान आपण करून घेतलं आणि 6वं एक्सटिंक्शन आपण ऑलरेडी सुरू केलंय. डिफॉरेस्टेशन सुरू केलंय, अॅनिमल्सला मारायला सुरुवात केली आपण. आपल्याला वाटतं की आपण राज्य आहेत, आपल्याला ह्या निर्जीव प्राण्यांची हत्या करायला. तर मित्रांनो, जागे व्हा. जर आपण आता शिकलो नाही तर ती 6 मास एक्सटिंक्शन हे आपलंच होणार आहे. तर म्हणून जागे व्हा. मी अजून एकच म्हणेल, आपण सगळे एक आहोत, एकच परमात्मा आहे, एकच देव आहे, एकच ईश्वर आहे, एकच अल्लाह आहे. अरे 2-2, 4-4 कसे असू शकतात? अर्धी पृथ्वी एका वेगळ्या देवाने तयार केली, अर्धी पृथ्वी एका वेगळ्या देवाने केली, एक ग्रह वेगळ्या देवाने केला, अर्ध मिल्की वे आकाशगंगा दुसऱ्याने तयार केली. असं कसं शक्य आहे? अरे एक सगळा करता करविता एकच आहे, एक, फक्त एक. आपण त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. आपण त्याला ईश्वर म्हणतो, कृष्ण म्हणतो, राम म्हणतो, कोणी बुद्ध म्हणतो, कोणी महावीर म्हणतं, कोणी अल्लाह म्हणतो, कोणी जीसस क्राइस्ट म्हणतं. आपण नावं दिली आहेत आणि या नावांनाच घेऊन आपण भांडायला लागलोय. मित्रांनो, करोना आपल्याला शिकवतंय की ज्या पोलिसांनी आपल्याला मदत केली, ज्या डॉक्टरांनी आपल्या परिवाराचा जीव वाचवला, ते कुठल्या जाती धर्माचा होता? जे जेवण आपल्याला हॉटेलला करतात ते कुक कुठल्या जाती धर्माचे असतात?
आपल्या मुलांना जे शाळेत शिकवतात ते कुठल्या जाती धर्माचे असतात? जो पायलट आपल्याला उडवतो एरोप्लेन आणि आपल्याला आरामात घेऊन जातो तो कुठल्या जाती धर्माचा असतो? आपण कुठे चाललो आहोत मित्रांनो? परमेश्वर एकच आहे. नावात भांडू नका. समजून घ्या. सत्य समजून घ्या. मोठं चित्र बघा. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं बघा. मग कळेल. आपल्या छोट्याशा दृष्टिकोनातनं बघितलं तर कधीच कळणार नाही. मित्रांनो, आय एम गोइंग टू कन्क्लूड बाय फ्यू पॉइंट्स. पैसा, नाम, फेम हे सगळं क्षणिक आहे, सगळं टेम्पररी आहे. जगण्यासाठी जगा. जागे होऊन जगा. कॉन्शियसली जगा. मशीन म्हणून जगू नका. मनुष्य म्हणून जगा. आपल्या गरजा खूप कमी आहेत मित्रांनो. आपणच आपल्या गरजा वाढवतो, आपले EMI वाढवतो आणि मग ते पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्या मागे धावत शकतो. नियती, निसर्ग, सृष्टी, युनिवर्स, गॉड आपल्याला एक मेसेज पाठवत असतो आणि तो मेसेज प्रत्येक वेळेला येत असतो. पहिल्यांदा थोडं हलवून बघतो, मग अजून जोरात हलवतो. आता कोरोनाने आपल्याला पार हलवलाय, पण आता लोक तरीही जागे होत नाहीत. त्यांना विचार काय आहेत, लॉकडाऊन नंतर मी पैसे कसे कमवणार, माझा जॉब काय आहे, माझ्या मुलांचं शिक्षण, हो सगळं महत्वाचं आहे, त्याच्या पलीकडे पण आहे, अस्तित्वच उरणार नाही. आणि मी, माय, सेल्फ आणि आय याच्या पलीकडे आपण जायलाच तयार नाहीत. तर हे पहिला दृष्टिकोन आहे जो क्लाराचा होता. त्याच्याकडनं एंजेलच्या दृष्टिकोनातनं या, परीच्या दृष्टिकोनातनं बघायला लागा. आणि जसं जसं तुम्ही ध्यान कराल, जसं जसं तुम्ही आध्यात्मिक ज्ञान घ्याल, तसं तसं तुम्हाला स्पिरिच्युअल दृष्टी निर्माण व्हायला लागेल आणि तुम्ही सत्य मोठ्या दृष्टिकोनातनं बघायला लागाल. म्हणून अध्यात्माकडे वळा. अध्यात्म म्हणजे भजन, तप, जप, मंत्र काही नाहीये मित्रांनो. आणि हे फक्त वयस्कर झाल्यावर, वृद्ध झाल्यावर करण्याची वेळ नाही. जितक्या लवकर, मी तर म्हणतो स्कूलमध्ये सुद्धा अध्यात्म म्हणून हा एक विषय असला पाहिजे, ज्याच्यात कुठलाही धर्म नाही शिकवता, मानवता हा एकच धर्म आहे हे शिकवलं गेलं पाहिजे. तर मित्रांनो, जातीभेद करू नका. मी मोठा, मी उच्च, हा नीच हे करू नका. ही रिलेटिव्हिटी आहे. आपल्यामध्ये आपणच भांडतो. भारतीयांमध्येच आपण जाती व्यवस्था करून ठेवली आहे आणि ब्रिटिशर्सला वाटतं हे भारतीय आमच्यापेक्षा खालचे आहेत आणि ब्रिटिशर्स पेक्षा वरचे फ्रेंच समजतात स्वतःला आणि फ्रेंच पेक्षा वरचे जर्मन समजत होते, नाझी समजत होते, म्हणून हिटलर जन्माला आला. मित्रांनो, ही रिलेटिव्हिटी आहे. यातनं बाहेर पडा. हे शुद्ध आपल्या माणुष्याच्या छोट्या मनाची हे काल्पनिकता आहे. सगळे एक आहोत, एका स्रोतातनं आलो आहोत, एका स्रोतात जाणार आहोत. तर मित्रांनो, the price we are paying today is nothing. However, as a humanity, if we don't learn from this experience, we may have to pay a very bigger price. And that price may not be affordable to us in the future, my dear friends. We may have to face extinction. मानव जातीच याच्यातनं नाहीशी होईल या पृथ्वी तलावर. तर मित्रांनो, शाकाहारी व्हा. आपण सारे एकच आहोत, एकाच स्रोतातनं आलो आहोत आणि त्या एका स्रोतामध्ये आपण विलीन होणार आहोत. शेवटचं एवढंच सांगतो मित्रांनो, किती मोठा निर्णय घ्यावा लागला ईश्वराला, किती मोठा निर्णय घ्यावा लागला ईश्वराला मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा बंद करण्याचा. किती मोठा निर्णय घ्यावा लागला ईश्वराला मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा बंद करण्याचा, फक्त हे सांगण्यासाठी की मी मंदिर, मस्जिद, गुरुद्वारामध्ये नाही, मनुष्य मी तुझ्यामध्ये आहे. मी मंदिर, मस्जिद मध्ये नाही, ईश्वर तुमच्यामध्ये विराजमान आहे. मित्रांनो, ईश्वर तुमच्यामध्ये विराजमान आहे. ईश्वर तुमच्यामध्ये विराजमान आहे. धन्यवाद. थँक्यू.